जसे आपण घटस्थापनेची प्रत्येक माहिती घेत आलो आहे, तसंच आपण घटाची वावरी कशी व कोणत्या पद्धतीने घ्यावी व घटाच्या वावरी मागचं तात्पर्य काय असतं हे आज आपण जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान माता जगदंबेची घटस्थापनेची जी माती असते, जी भूगर्भातून माता जगदंबेचे स्वरूप असणार माता स्वयं अन्नपूर्णा रूपात वास करते, या अन्नपूर्णेचं प्रतीक असलेली ही जगदंबेची वावरी म्हणजे या भूमी मातेने आपल्याला आजवर सगळं दिलंय, या मातीतच निर्माण झालं आणि मातीतच मरायचे असं देखील म्हटलं जातं. मित्रांनो, या वावरी घेण्यामागं आपण काय करत असतो, एक सुती जो कापड आहे तो एका दुरडीत आपण वावरी घ्यायला जात असतो आणि त्याचसोबत लाल खणाचं कापड जे असतं सुती, तो मी त्याला गुंडळून घेत असतो. मी अशा पद्धतीने माता भगवतीची वावरी जी असते ती माना सन्मानाने आपल्या मंदिरात आणत असतो. त्याचसोबत ज्या ठिकाणी आपल्याला वावरी घ्यायची तिथं दंडवत प्रणाम करायचंय, माता भूमीला नमस्कार करून मुभा घ्यायची आहे आणि तदनंतरच वावरी जी ती आपल्याला घेता येते. बघा, कारण की भूमी माता आपल्याला सर्व काही आतापर्यंत आपण जे काही पाहतोय, जे काही खातोय, जे काही पितोय, हे सगळं या भूगर्भातूनच मिळालेलं आहे. या देवी सर्व भूतेषु प्रकृती रूपेण संस्थिताम नमस्तस्ये 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 नमो नमः. या मंत्राचा उच्चार करून माता जगदंबेला नमस्कार करून मंत्रपुष्पांजली अर्पण करून हळद कुंकाचा सडा टाकून या जगदंबेची ही पृथ्वी तलावरची जी भू स्वरूपातलं रूप आहे, धनधान्य प्रदान करणारं, मातृत्व प्रदान करणारं आणि आपल्या सर्वांना वैभव देणारी ही भूमी, सोनं नाणं रत्न हिरे माणिक पाचू सगळं या भूगर्भातूनच निघलेलं आहे मित्रांनो. म्हणून हे अनमोल आहे. ज्योती स्वरूप प्रत्येक कार्याला दीप साक्षता असावी म्हणून भीमसेन कापूर सनातन कर्पूर अर्पण करून या भूमीवरनं आपण माती उचलणार आहे. ज्या कुदळीने आपल्याला ही माती घ्यायची त्याचं देखील पूजन करायचं, कारण की या नवरात्रामध्ये यक्षापासून, दैत्यापासून, किन्नरापासून, पिशाचापासून आपण दसऱ्याच्या दिवशी बघा वाहनाची देखील पूजा करतो. म्हणून या नवरात्रामध्ये भगवतीने सर्वांना मान दिलेला आहे. आई जगदंबेला आवाहन करून साक्षात तिचं चेहरा प्रतिमा स्मरण करून या भूतलाची पूजा आपण केली आहे. आणि त्यानंतर आता आपण वावरी जी आहे ती घेणार आहोत. त्याआधी भगवतीला साष्टांग दंडवत, जिथून कुठून डोकं टेकवलं त्या आई तुळजापूर मातापूर पर्यंत पोचावं. आई जगदंबेचे चरण या भूमी तलावरती लागलेले आहेत, म्हणून कुठेही स्पर्श केलं तर जगदंबेपर्यंत तो नमस्कार पोहोचतो, ही भावना माझी आहे मित्रांनो. बघा, आता आपण वावरी जी ती घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि असं काही नाही की काळच रान असलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्र बदललं की प्रत्येक ठिकाणचे मातीचा रंग बदलतो. मी दरवेळेस याच ठिकाणावरनं देवीची वावरी जी आहे ती नेत असतो आणि खूप छान सुपीक अशी माती आहे. आता आपण काय करायचं, एखादा पितळाचं भांडा असेल त्याने आपल्याला हे भरून घ्यायचं. जितकं तुम्हाला पावित्र्यता पाळता येईल तेवढं तुम्ही पावित्र्य पाळायचं आहे. आणि ही वावरी जी आहे ती आपल्या घरी शुद्धचिंत करणं न्यायचं. श्री अंब जगदंब या मंत्राचा जप करत 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 नामस्मरण करत आपल्याला वावरीची ती गोळा करायची. आपल्या मंदिरातला घट जो असतो तो थोडासा मोठा असतो. घरात बसवलेल्या घटापेक्षा ह्याची साईज जरा मोठी असते, त्याच्यामुळे मी वावरी जी आहे ती थोडी जास्त प्रमाणात घेत आहे. तुम्ही थोडी सुद्धा, तुम्हाला जेवढे बसवायचं असेल त्या मात्रेत तुम्ही जी ती देवीसाठी वावरी घेऊ शकता, घटासाठी वावरी घेऊ शकता. धन धान्य ऐश्वर्य सगळ्यांना प्रदान कर या भावनेने माता जगदंबेचं घट जे आहे ते मी मंदिरात स्थापित करत असतो. जे कोणी तुझ्या दर्शनाला भाविक येत असेल, अहिल्यानगर काळमाता तुळजापूरची भवानी ही नवसाला पावणारी देवी आहे. सगळ्यांच्या नवसाला पाव, प्रत्येक भक्ताच्या हाकेला जगदंबे तू धाव या भावनेने आपण आता वावरी गोळा केली. आणि ही वावरी नेताना जी आहे ती कुणाची दृष्ट लागू नये. चंद्र सूर्य ज्योती माता जगदंबेच्या नेत्रात आहेत, म्हणून ही वावरी आपण झाकून घ्यायची आहे. आणि बघा, पावसाळा सुरू आहे, माती आधीच घरी नेऊन वाळून घालायची आहे, कारण की माती जर वाळली नाही, ओली राहिली तर त्याला बुरशी लागते. आता ही माती जी आपण ती घरी नेतोय आणि याला मी मस्तपैकी आता छान असं पंखा लावून जे आहे ते सुकवणार आहे, वाळवणार आहे. आणि मग ज्या दिवशी घटस्थापना आहे, प्रतिपदा आहे, त्या दिवशी गंगाजल याच्यामध्ये मिश्रित करायचं आहे. गंगाजल मिश्रित करून आपल्याला घटस्थापना जी आहे ती करायची. घट बसवताना धान्याचे प्रकार किती असावे किंवा केळी कोणती वापरायची हे देखील मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब, फॉलो अवश्य करा. अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपण ही वावरी जी आहे ती घरी घेऊन चाललोय आणि
पावसाळा इतका भयानक प्रमाणात यावर्षी आहे, परंतु जगदंबेने सर्वांची राखण करावी आणि सर्वांना उत्पन्न व्यवस्थित मिळावं. प्रत्येक शेतकरी बांधवाचं शेत जो आहे तो कर्जमुक्त व्हावा, सुपीक व्हावा आणि ज्याच्या मनात जी जशी भावना असेल प्रत्येक शेतकरी बांधवाला माता भगवतीने मनवच्छित फळ द्यावे, त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करावा. कारण की शेतकरी जवळ शेतात धान्य पिकवणार नाही तर आपल्यापर्यंत काहीच येणार नाही. आपण या बळीराजाशिवाय भिकारी आहे, म्हणून या बळीराजाचे उपकार आणि या जगदंबेचा प्रकृती रूपात वास असलेलं ही माती आपण आता मंदिराकडे घेऊन चाललोय. मी कधीच वाहनाचा वापर करत नाही. डोक्यावरती ही माती जी आहे ती मंदिरापर्यंत नेत असतो आणि जी घटाची केळी ती त्या दिवशी वाद्यवदन करून आपण मंदिरात घटाचा कलश जो आहे तो देखील मंदिरात वाद्यवदन करूनच घेत असतो. अशा प्रकारे मी तुम्हाला ही वावरीची माहिती दिली आहे. ओम काली जय भवानी, शुभ नवरात्र.